विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं हाऊ वी कॅन फाइंड आउट द LCM. हाऊ वी कॅन फाइंड आउट द LCM ऑफ द गिवन नंबर्स बाय डिफरंट मेथड्स. आणखी याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन HCF अँड LCM. म्हणजेच त्या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला पाहिलेला होता. कोणता फॉर्म्युला पाहिलेला होता? HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 13. प्रॅक्टिस सेट 13. आता या अगोदरचे जे काही आपण भाग पाहिलेले आहात, या भागावरतीच आधारित हा प्रॅक्टिस सेट 13 आहे. तरी विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर, काय सांगतोय मी, की हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर जर या अगोदरचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर या अगोदरचे व्हिडिओ आपल्याला सर्व पाहायचे आहेत या चॅप्टरवरचे. आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या वहीमध्ये हा प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे. काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 13 सोडवायचा आहे. आणि आपला संपूर्ण प्रॅक्टिस सेट 13 सोडवायचा नंतरच आपण काय करायचं आहे? हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून आपले जे काही उत्तर असतील ते उत्तर बरोबर आहेत का नाही व त्याच पद्धतीने कशा पद्धतीने एखादा एक्झाम्पल सोडवायला पाहिजे हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे. पहा, फाइंड द LCM. फाइंड द LCM. फर्स्ट नंबर काय दिलेला आहे? द गिवन नंबर्स आर 12 अँड 15. 12 अँड 15. ओके, तर आता ज्यावेळेस आपल्याला असा क्वेश्चन दिलेला असेल, पहा कोणता? फाइंड द LCM. कोणता क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला? फाइंड द LCM. आता हे ज्यावेळेस आपल्याला LCM शोधायचं असतं, पहा अशा वेळेस आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पहा, आता या ठिकाणी कोणत्या मेथडनं आपल्याला LCM शोधा असं म्हणून सांगितलेलं आहे का? नाही. ओके, ज्यावेळेस कोणत्याच मेथडनं LCM काढा असं जर सांगितलेलं नसेल, अशा वेळेस आपणाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. ओके, तर आता या ठिकाणी आपण दोन्ही मेथडनं हे एक्झाम्पल सोडवून पाहणार आहोत. ओके, तर मग फर्स्ट जे आहे एक्झाम्पल या ठिकाणी पहा दिलेलं 12 अँड 15. तर या एक्झाम्पलचं आपण काय करणार आहोत? बाय प्राईम फॅक्टर्स. ओके, या मेथडनं आपण याचं काय करूया? LCM शोधूया. तर सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? फर्स्टली वी वॉन्ट टू राईट द फॅक्टर्स ऑफ 12. द फॅक्टर्स ऑफ 12 इज इक्वल टू 2 into 6 is equal to 2 into 2 into 3. These are the factors of 12. Then write the factors of 15. Write the factors of 15. The factors of 15 are 3 into. Let us consider each prime number. Let us consider each prime number in these multiplications. Okay, it means that let us consider each prime number in these multiplications. It means how many times 2 occurs, how many times 2 occurs, how many times 3 occurs, how many times 5 occurs. Okay, we can write here. So 2
occurs maximum. See here, 2 occurs maximum. How many times? 2 occurs. Okay, 1, 2. Here nothing. It means that how many times 2 occurs? Maximum 2 times. Maximum how many times? 2 times. Then 3 occurs. 3 occurs. How many times? 3 occur only 1 time. Here also 1, here also 1. It means we can write here 3 occurs only 1 time. And also the 5 occur only 1 time. So we can write here 5 occurs only 1 time. पहा, म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, 2 किती वेळा आलेला आहे याच्यामध्ये, जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. 3 किती वेळा आलेला आहे, 1च वेळा आलेला आहे. व 5 किती वेळा आलेला आहे, 1च वेळा आलेला आहे. मग यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, याचं LCM शोधायचं आहे. कुणाचं शोधायचं आहे? LCM ऑफ 12 and 15 is equal to the LCM of 12 and 15 is equal to. पहा, आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे 2 किती टाइम्स आलेला आहे, 2 टाइम्स आलेला आहे. म्हणून आपण काय करायचं, 2 into 2. 3 किती टाइम्स आलेला आहे, 1 टाइमच आलेला आहे, into 3. 5 किती टाइम्स आलेला आहे, 1 टाइम आलेला आहे, म्हणून into 5. ओके, काय केलं, 2 किती वेळा आलेला आहे, 2च वेळा आलेला आहे. 3 किती वेळा आलेला आहे, 1 वेळा आलेला आहे. आणि 5 किती वेळा आलेला आहे, 1 वेळा आलेला आहे. त्याला आपल्याला अशा पद्धतीने इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन असं लिहायचं आहे. पहा, देन 2 into 5 10, 10 into 2 20, 20 into 3 that is the 60. किती, 60 आपला आन्सर आलेला आहे. म्हणजेच LCM इज इक्वल टू किती, 60 असं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. ओके, LCM कुणाचा आलेला आहे, LCM 12 and 15 चा LCM आलेला आहे 60 आलेला आहे. पहा, या मेथडनं जर आपण हे जर एक्झाम्पल सोडवलं तर याच्यामध्ये आपण पाहिलं की हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला वेळ खूप जास्त लागतो. वेळ कसा लागतो, जास्त लागतो. आणि हे जर एक्झाम्पल किंवा अन्य कोणतेही एक्झाम्पल जर आपण वेगळ्या मेथडनं सोडवले, म्हणजे कोणत्या व्हर्टिकल अरेंजमेंटनं जर सोडवले, तर आपलं एक्झाम्पल्स हे अतिशय फास्ट पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. पाहूया मग हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल. 6, 8, 10. स्टार्टिंगला काय करायचं आहे आपल्याला, याची अरेंजमेंट करून घ्यायची आहे, व्हर्टिकल अरेंजमेंट. पहा, 6, 8, 10. आता हे तिन्ही नंबर्स कितीने डिव्हिजिबल आहेत ते स्टार्टिंगला आपल्याला पाहायचं आहे. 6, 8, 10 कितीने डिव्हिजिबल आहेत, 2 ने डिव्हिजिबल आहेत. कितीने डिव्हिजिबल आहेत, 2 ने डिव्हिजिबल आहेत. पहा, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. पहा, काय आलेले आहेत याचे फॅक्टर्स, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता या ठिकाणी पहा, 2 ने डिव्हिजिबल आहेत का कोणते नंबर, फक्त 4 आहे, एकच नंबर आहे. कमीत कमी किती डिव्हिजिबल असायला पाहिजेत, किमान 2 तरी डिव्हिजिबल असायला पाहिजेत. बरोबर आहे. आता हे सर्व नंबर्स कसे आहेत, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे आता या नंबर्सला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. म्हणून आता काय करायचे पहा, या ठिकाणी आपला जो काही वेळ आहे तो वेळ या ठिकाणी खूप 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 वेळ वाचतो. पहा, आता आपल्याला काय करायचंय, LCM शोधायचं आहे. कुणाचं LCM शोधायचं आहे, LCM ऑफ 6, 8 and 10 इज इक्वल टू. ओके, कुणाचं LCM शोधायचं, LCM ऑफ 6, 8 and 10 चं LCM शोधायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी LCM शोधत असताना अशा मेथडमध्ये आपण पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे, हे जे लेफ्ट साइडला जे नंबर्स असतात हे नंबर्स कोणते असतात, कॉमन नंबर्स असतात. आणि खाली जे काही शिल्लक राहिलेले असतात लास्ट रो मध्ये हे नंबर्स कोणते असतात,
अनकॉमन फॅक्टर्स असतात. ओके, तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर्स करायचं असतं. म्हणून LCM ऑफ 6, 8 अँड 10 इज इक्वल टू, वी कॅन राईट हिअर 2 इंटू आणि हे अनकॉमन फॅक्टर्स 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5. ओके, इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू. पहा मग काय करायचं, आपण सांगितलं की 5 2 जा 10, 5 2 जा 10 आणि 3 4 जा 12. 12 into 10 is equal to 120. 120 म्हणजेच काय आलेलं आहे, LCM ऑफ 6, 8 अँड 10 इज इक्वल टू 120. म्हणजे आपलं जे काही एक्झाम्पल्स आहे हे एक्झाम्पल जर आपण या व्हर्टिकल अरेंजमेंटने जर सोडवलं तर आपलं जे काही उदाहरण आहे ते अतिशय फास्ट होणार आहे. आणि या प्राईम फॅक्टर मेथडने जर आपण सोडवलं तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी खूप वेळ लागतो ऍज कम्पेअर टू व्हर्टिकल अरेंजमेंट. तर यानंतरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मी या व्हर्टिकल अरेंजमेंट या ठिकाणी सोडवणार आहे. तर यानंतर आपण पाहूया पुढचं एक्झाम्पल, थर्ड नंबर 18 अँड 32. थर्ड नंबर 18 अँड 32 अँड फोर्थ नंबर एक्झाम्पल that is the 10, 15 and 20. 10, 15 and 20. ओके, आता पहा या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे ते आपण आता फास्ट सोडवणार आहोत. पहा या ठिकाणी आपला जो काही वेळ आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे की आपण फास्ट सोडवायचं आहे. आता पहा, ऑल दीज नंबर्स 18 and 32 आर डिव्हिजिबल बाय 2. देन 2 9 जा 18 and 2 1 जा 2. 3 minus 2 remaining 1, take 2, then formula number becomes 12, then 2 6 जा 12, 2 6 जा 12. then पहा या ठिकाणी 9 and 16 असं आलेलं आहे. काय आलेलं आहे, 9 and 16 असं आलेलं आहे. आता हा जो नंबर आहे 2 ने डिव्हिजिबल आहेत का, नाही. 3 ने डिव्हिजिबल आहेत का, नाही. 4 आहे का, सॉरी 4 हा काही प्राईम नंबर नाही. 5 आहे का, नाही. 7 आहे का, नाही. 9 आहे का, नाही. फक्त 9च आहे तेवढा डिव्हिजिबल. बरोबर आहे. म्हणजे याचे जे काही फॅक्टर्स येणार आहेत ते फक्त काय येणार आहेत, 2च येणार आहे. आणि अनकॉमन फॅक्टर कोणते असणार आहेत, 9 आणि 16 असणार आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, पहा LCM ऑफ 18 अँड 32 इज इक्वल टू काय येणार आहेत, कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. म्हणजे कॉमन फॅक्टर हे लेफ्ट साइडचे 2 इंटू 9 इंटू 16. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. म्हणजे काय करणार आहोत, पहा 2 9 जा 18 इंटू 16 असं आपण या ठिकाणी करूया. किंवा यालाच आपल्याला कसं लिहिता येईल, पहा हे अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो या ठिकाणी. म्हणजे आपले कॅल्क्युलेशन थोडेसे कमी व्हावे, म्हणजे अतिशय फास्ट सोडवता यावं याच्यासाठी आपण काय करू शकतो, पहा 16 2 जा 32 इंटू 9 असं करू शकतो. 9 2 जा 18, 18 is to 8, कॅरी 1, 9 3 जा 27, 27 प्लस 1, 27 प्लस 1 28. म्हणजेच याचं जे काही LCM असणार आहे, LCM किती येणार आहे, 288 येणार आहे. 288. अतिशय फास्ट आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतील या व्हर्टिकल अरेंजमेंट. त्यानंतर पहा फोर्थ नंबर 10, 15 अँड 20. ओके, आता हे नंबर्स पाहिल्यानंतर आपल्याला लागली समजतं की ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय. कोणत्या नंबरनं हे दोन्हीही नंबर्स डिव्हिजिबल आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजतं. पहा स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत की ऑल दीज 3 नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. ओके, 5 2 जा 10, 5 3 जा 15 अँड 5 4 जा 20. 5 4 जा 20. Okay, then let us see, can all these numbers are divisible by 2? No. All. Okay, म्हणजे हे तिन्ही नंबर्स डिव्हिजिबल आहेत का 2 ने? नाही.
2 आहेत का? यस, 2 नंबर डिव्हिजिबल आहे. मग कोणते आहेत? तर ते 2 1 जा 2. आता हे 3 2 न डिव्हिजिबल नाही म्हणून काय करायचं? 3:3 आणि पुढे काय येणार आहे? 2 2 जा 4 2 2 जा 4. ओके, म्हणजे या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स कोणते असणार आहेत? 5 and 2 आणि अनकॉमन या ठिकाणी 3 and 2 असणार आहेत. ओके, मग या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत? LCM ऑफ 10 15 and 20 इज इक्वल टू, पहा काय करायचंय? 5 into 2 म्हणजे स्टार्टिंगला कोणतं लिहायचं म्हणून सांगितलं आपण? लेफ्ट साइडचे. 5 into 2 into 1 ची लिहायची आवश्यकता नाही. पुढे काय लिहिणार आहोत? 3 into 2 इज इक्वल टू 5 2 जा 10 आणि या ठिकाणी 3 2 जा 6 10 6 जा 60. पहा म्हणजे याचं जे काही एलसीएम येणार आहे ते किती येणार आहे? 60 येणार आहे. ओके, मग आता आपलं जे काही आन्सर बरोबर आहे का नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहा की आपण जे काही उत्तर शोधलेलं आहे त्या उत्तराला जे काही नंबर्स दिलेले आहेत ज्यांचा आपण एलसीएम शोधलेला आहे त्याने भाग जातो का नाही ते पाहायचं आहे. पहा 10 ने भाग जातो का? पहा 10 6 जा 60 15 4 जा 60 23 जा 60 म्हणजे भाग या ठिकाणी जातोय. जे काही आपला आन्सर आलेला आहे त्याला या नंबर्सने भाग जातोय किंवा यांच्या टेबलमध्ये तो नंबर येतोय तरच आपलं उत्तर बरोबर आहे किंवा कन्फर्म आहे हे आपण या ठिकाणी शोधायचं आहे. यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. 5th नंबर 45 and 86. 5th नंबर 45 and 86 and 6th number example, that is the 15 30 and 90. 15 30 and 90 these numbers. ओके, आता 5th नंबर मध्ये काय दिलेलं आहे पहा आपल्याला? 45 and 86 असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला ही व्हर्टिकल अरेंजमेंट करायची आहे. 45 86. Then let us see, can these numbers are divisible by 2? Okay, 45 is not divisible by 2. 86 only 86 is divisible by 2. आता या ठिकाणी 2च नंबर्स दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की या दोन्ही नंबरला कोणत्या संख्येनं भाग जातो हे स्टार्टिंगला आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. पहा जर या ठिकाणी 2 नाहीये नंतर पहा 3 ने भाग जातोय का? पहा ओके, डिव्हिजिबिलिटी टेस्टचा जर आपण यूज केला तर या ठिकाणी 45 ला 3 ने भाग जातोय परंतु 86 ला मात्र भाग जात नाही. यानंतर नेक्स्ट जो प्राईम नंबर असणार आहे तो कोणता असणार आहे? 5 असणार आहे. पहा 5 न जातो का? याला 45 ला जातो 86 ला जात नाही. यानंतर पहा 45 झाल्यानंतर 5 न पाहिला आपण त्यानंतर कोणता आहे? 7 न 45 ला जात नाही. यानंतरचा 7 झालं त्यानंतर कोणता आहे? तो 9 येतो. पहा 9 ने याला जातो परंतु याला भाग जात नाही 86 ला. यानंतरचा नेक्स्ट येतो 11 न नाही जात, 13 न नाही जात. यानंतर जो 17 आहे 17 न नाही जात, सॉरी 15 न भाग जातो याला परंतु 15 हा काही प्राईम नंबर नाही त्यामुळे आपण तो काही घेतला नाही. ओके, म्हणजे याचे जे काही फॅक्टर्स असणार आहे त्या 45 आणि 86 चे. ओके, मग आता याचं जर 17 झालं 19 23 असेल 29 असेल 31 असेल 37 असेल किंवा 41 असेल 43 असेल म्हणजे अप टू 45. ओके, फक्त या एकाच संख्येला फक्त भाग चाललेला आहे म्हणजे कोणत्या तरी एकाच संख्येला भाग जात आहे म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग जात नाही. बरोबर आहे. जर या दोन्ही संख्यांना जर एकाच संख्येने जर भाग जात नसेल, काय सांगतोय आपण? जर या दोन्ही संख्यांना जर एकाच संख्येने जर भाग जात नसेल अशा वेळेस यांचा कॉमन फॅक्टर ओके कॉमन मल्टिपल कोणता असणार आहे? पहा याचा जो काही कॉमन मल्टिपल असणार आहे तो कोणता असतो?
1 असतो. कोणता असतो? 1 असतो. आणि ज्यावेळेस आपण आता यांचा LCM शोधत असतो, पहा LCM ऑफ 45 and 86. ओके, LCM ऑफ 45 and 86 ज्यावेळेस आपण शोधत असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, पहा यांचा जो काही प्रोडक्ट असणार आहे, कोणाचा प्रोडक्ट म्हणतोय आपण, या दोघांचाच 45 into 86 या दोघांचा जो काही प्रोडक्ट येणार आहे तो प्रोडक्टच काय असणार आहे, त्यांचा LCM असणार आहे. मग पहा आता या ठिकाणी 45 आहे. किती आहे? 45. आता म्हणजे आपणाला जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत या ठिकाणचे, हे कॅल्क्युलेशन्स ओरली जेवढे करता येतील तेवढं आपल्याला करायचं आहे. पहा 45 into 2 जर केलं आपण, 45 into 2 हे काय येतं पहा 90 येतं. आणि या ठिकाणी युनिट प्लेसला किती आहे? 6 आहे. बरोबर आहे. म्हणजे 93 चा जर आपण केलं या ठिकाणी 93 चा किती येतं पहा 270. 270 ला काय येणार आहे? 0. कॅरी किती येणार आहे? 27 येणार आहे. पहा त्यानंतर 45 into 8 ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस पहा जर 45 into 2 सेम तीच प्रोसिजर, किती येतं? 90 येतं. 94 जर आपण करणार आहोत, 94 ला किती येतं पहा 360. आणि 360 प्लस किती करायचं आहे आपल्याला? 27 करायचं आहे. पहा 7:7. आणि या ठिकाणी काय येणार आहे? 6 + 2 किती? 18. म्हणजे जे काही आपलं कॅल्क्युलेशन्स आहेत हे कॅल्क्युलेशन्स कसे येणार आहेत? ओरलीच येणार आहेत. आणि 3:3 म्हणजे आपलं जे काही आन्सर येणार आहे या ठिकाणी पहा 387. किती? 387. आपले कॅल्क्युलेशन्स आपणाला कसे करता आले पाहिजे? जेवढे पॉसिबल आहे तेवढं आपण तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हे याचं जे काही LCM असणार आहे, LCM ऑफ 45 and 86 हे LCM किती आलेलं आहे? 3870. किती आलेलं आहे? 3870. ओके, घाबरून जायची गरज नाही. ओके, आपण सुरुवातीला पाहिले की यांच्यामध्ये काही भाग जातोय का? बरोबर आहे. काही कॉमन फॅक्टर्स आहेत का? या ठिकाणी कोणताही कॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेला नाही. जर अशा एक्झाम्पलमध्ये कोणतंही एक्झाम्पल असू द्या त्याच्यामध्ये जर कॉमन फॅक्टर नसतील तर त्यांचा जो काही प्रोडक्ट असेल तो प्रोडक्टच काय असतो? त्याचा LCM असतो. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 15, 30 and 90. ओके, अरेंजमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत. 15, 30, 90. ओके, या गोष्टीकडे स्टार्टिंगला केलेली आहे आपण. आता पहा 15, 30 and 90 ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय. आता आपण स्टार्टिंग कुठून करू शकतो? 2 पासून पण स्टार्ट करू शकतो. परंतु आपल्याला काय वाटतं की बाबा आता हे तिन्ही नंबर युनिट प्लेसला 5 आहे, 0 आहे, 0 आहे. अशा वेळेस आपण काय करतो? स्टार्टिंगला 5 ने करतो. ओके, तर आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने केलं तर काहीही फरक पडत नाही. ओके, मग आता जर समजा आपण या ठिकाणी 5 ने जर स्टार्ट केलं, 5 3 जा 15 येणार आहे. आणि 5 6 जा 30, 5 1 जा 5, 9 - 5 4, take 0, then form the number becomes 40, 5 8 जा 40, 5 8 जा 40. ओके, आता पहा या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 6 आहे, तर या ठिकाणी 18 दिलेलं आहे. ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3. ओके, नो प्रॉब्लेम. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 6 जा 18. ओके, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 6 जा 18. Then these numbers, which numbers? 2 and 6 is divisible by 2. पहा किती नंबर्स दिलेले आहेत? 3 नंबर्स दिलेले आहेत. 3 पैकी कमीत कमी 2 संख्यांना जरी भाग जात असेल तर आपल्याला या ठिकाणी भाग घालायचा असतो. मग याला 1:1 असंच लिहायचं आहे. 2 1 जा 2 आणि या ठिकाणी 2 3 जा 6 असं या ठिकाणी आपलं आलेलं आहे. पहा आता आपल्याला काय करायचं आहे? LCM ऑफ 15, 30 and 90
and 90 is equal to, आता हे कॉमन फॅक्टर आणि हे जे फॅक्टर्स असतील ते कोणते, अनकॉमन फॅक्टर्स. म्हणजे आपल्याला पहा काय करायचं आहे, 5 into 3 into 2 into हा अनकॉमन 3 1 लिहायची आवश्यकता नाही. पहा पुढे काय केलं आपण, ट्रिक्स. ओके, मल्टिप्लिकेशनला काय करायचं म्हणलं आपण, ट्रिकचा वापर करायचा. 5 2 जा 10, 3 into 3 9, 3 3 जा 9, 10 into 9, 10 9 जा 90. आपलं जे काही या ठिकाणी LCM आलेलं असणार आहे याचं 15, 30 and 90 याचं LCM किती येणार आहे, 90 येणार आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 7 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या क्वेश्चन मध्ये पहा कोणते दोन नंबर्स दिलेले आहेत, 105 and 195. तर स्टार्टिंगला आपल्याला हे व्हर्टिकल अरेंजमेंट. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला समजलेलं असणार आहे, काय समजलेलं आहे की आपण जे काही एक्झाम्पल्स या व्हर्टिकल अरेंजमेंटनं सोडवत आहोत ते अतिशय आपल्याला फास्ट व कमीत कमी वेळामध्ये सोडवता येत आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला ह्या व्हर्टिकल अरेंजमेंटचाच उपयोग करायचा आहे. तर द गिव्हन नंबर्स आर 105 and 195. ओके, स्टार्टिंगला पहा. आता आपल्याला काय दिसत आहे, युनिट टेस्टला या ठिकाणी 5 दिसत आहे, या ठिकाणी 5 दिसत आहे, बरोबर आहे. तर आपण काय करणार आहोत, सुरुवातीला आपण जे काही नंबर्स ना हे डिव्हिजिबल आहेत असं आपल्याला वाटतं. किती ना डिव्हिजिबल आहेत पहा, 5 ना डिव्हिजिबल आहेत. तर आपण या ठिकाणी स्टार्टिंगला 5 लिहिलेला आहे. 5 2 जा 10, 5 1 जा 5, देन 5 3 जा 15, 19 minus 15 remaining 4. Take 5, then found a number becomes 45 and 5 9 जा 45, 5 9 जा 45. आता या ठिकाणी पहा, आता हे नंबर छोटे झालेले आहेत. आता आपल्याला समजते की हे नंबर किती डिव्हिजिबल आहेत. 21 and 39 is divisible by 3. तर या ठिकाणी आता आपण 3 लिहिणार आहोत. पहा 3 7 जा 21, 3 1 जा 3 and 3 3 जा 9. म्हणजे याचे जे काही फॅक्टर्स आलेले आहेत पहा, ते फॅक्टर्स कोणते आलेले आहेत, 5 and 3 आलेले आहेत. अनकॉमन फॅक्टर्स कोणते आलेले आहेत, 7 and 13. तर आता या ठिकाणी आपण पहा काय लिहिणार आहोत, LCM ऑफ 105 and 195 is equal to कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर 5 into 3 into 7 into 13. ओके, पहा आता याचे फॅक्टर्स काय लिहिले आपण, 5 into 3 into 7 into 13. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे म्हटलेलं आहे आपण की कॅल्क्युलेशन आपल्याला ओरली करता येईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत, 5 3 जा 15 into 13 7 जा 91. ओके, आता याला आपल्याला मल्टिप्लाय करायला सोपं जाणार आहे. पहा 15 1 जा 15, कॅरी 1, देन 15 9 जा 135, 135 plus 1 is equal to 136. So our answer is 1365. The LCM of 105 and 195 is equal to 1365. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 8. यामध्ये हे 3 नंबर दिलेले आहेत, 12, 15 and 45. तर यालाही आपल्याला व्हर्टिकल अरेंजमेंटनं सोडवायचं आहे. पहा 12, 15, 45. ओके, देन पहा ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3. ओके, सो वी कॅन राईट हिअर 3 3 4 जा 12, 3 5 जा 15, then 3 1 जा 3 and remaining 1, take 5, then found a number becomes 15, 3 5 जा 15. Thereafter, can all these 3 numbers are divisible by 2, 3, 5? No. Then all these numbers are not divisible by 2, 3, 5. Only 2 numbers are divisible by 5. So we can write here 5. पहा या ठिकाणी कोणतेही 2 नंबरला जरी दिलेले किती नंबर्स आहेत, 3 नंबर्स आहेत.
3 पैकी जर 2 नंबरला जरी भाग जात असेल तरी आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे. मग कितीने भाग जातोय? 5 न. पहा मग 4:4 असंच लिहायचं आहे आपल्याला, सोबतच घेऊन चालायचं, त्याला कुठेही वाटेमध्ये सोडायचं नाही, सोबतच घ्यायचं आहे. देन 5 1 जा 5 आणि 5 3 जा 15. पहा या ठिकाणी आता फॅक्टर्स कोणते आलेले आहेत? 3 आणि 5 आणि अनकॉमन फॅक्टर 4 आणि 3. मग या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला LCM ऑफ 12, 15 अँड 45 इज इक्वल टू कोणकोणते आहेत याचे आता फॅक्टर्स? 3 into 5. आणखीन या ठिकाणी कोणते आहेत पहा? 4 into 3. जे काही असतील ते असतील. पहा या ठिकाणी कॅल्क्युलेशन आता आपण कसं करणार आहोत? 5 4 जा 20 आणि या ठिकाणी पहा 3 into 3, 3 3 जा 9, 20 into 9 इज इक्वल टू काय येणार आहे? 180. म्हणजे याचा जो काही एलसीएम आलेला आहे, कुणाचा एलसीएम? एलसीएम ऑफ 12, 15 अँड 45 इज इक्वल टू 180. हा एलसीएम याचा आलेला असणार आहे. सर्वांना समजलेलं असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे अगोदर सोडवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं जर आलेलं असेल तर आपण स्वतः आपली वही चेक करायची आहे. याच स्टेप आहेत का हेही आपण पाहायचं आहे. जर ज्या ठिकाणी कुठे मिस्टेक झालेली आहे तर ती मिस्टेक आपण या ठिकाणी करेक्शन करून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं असणार आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर आता आपण पुढचे क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर नियमितपणे आपण जे काही हे क्वेश्चन्स आहेत प्रामाणिकपणे आपण हा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपले कन्सेप्ट जे काही असणार आहे ते कन्सेप्ट आपले क्लिअर होणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे पहा 9th नंबर 63 and 81 and 10th number that is 18, 36 and 27. 18, 36 and 27. पहा या ठिकाणी जे काही दिलेले नंबर्स आहेत, आतापर्यंत जे काही आपण एक्झाम्पल्स पाहिले, पहा जे राईट हँड साइडला एक्झाम्पल्स आलेले आहेत म्हणजे 2nd नंबर, 4th नंबर, 6th नंबर, 8th नंबर, 10th नंबर, हे सर्वच्या सर्व नंबर्स कसे आलेले आहेत आपले? म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 नंबर्सचं एलसीएम काढलेलं आहे. पहा बरोबर आहे. किती नंबरचं? 3 नंबरचं. आणि ते 1st, 3rd, 5th, 7th, 9th असतील ते हे नंबर्स किती आहेत? 2च नंबर्स आहेत. पहा ओके. किती जरी नंबर्स असले तरी आपल्याला याचा एलसीएम शोधायचा आहे. ओके. मग आता दिलेले नंबर्स कोणते आहेत पहा या ठिकाणी 63 अँड 81. वर्टिकल अरेंजमेंटनं आपण हे एक्झाम्पल सोडवत आहोत या ठिकाणी 63 अँड 81. ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3. 3 2 जा 6, 3 1 जा 3, देन 3 2 जा 6, remaining 8 minus 6 2 and take 1, then formula number becomes 21. 3 7 जा 21. Thereafter all these numbers are divisible by 3. Then 3 7 जा 21 and 3 9 जा 27. Then these are the factors of 63 and 81. Then write the LCM of 63 and 81 is equal to. Okay. आता हे लेफ्ट हँड साइडचे कोणते फॅक्टर्स असतात म्हणून सांगितलं आपण? कॉमन फॅक्टर्स. आणि हे खाली असतात अनकॉमन फॅक्टर. देन 3 into 3 into 7 into 9 is equal to. पहा कसं हे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. पहा 3 3 जा 9, 9 9 जा 81. ओके. अँड 81 into 7 जर केलं 7 1 जा 7 आणि 8 7 जा 56. म्हणजे आपले जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर किती येईल पहा? 567 आन्सर येणार आहे. बरोबर आहे. 567. कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी पहा काय काय केलेलं आहे. 3 3 जा 9, 9 9 जा 81. 81 into 7 केलं 7 1 जा 7, 7 8 जा
6 म्हणजे आपलं जे काय आन्सर येईल ते 567. म्हणजे मॅक्झिमम आपण काय करायचं आहे म्हणून सांगितलं, जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स आपल्याला तोंडी करता यावेत अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सोडवायचं आहे. त्यानंतर पहा लास्ट नंबर 10th नंबर या ठिकाणी दिलेला आहे 18, 36 अँड 27. तर याला सुद्धा आपल्याला या व्हर्टिकल अरेंजमेंटनं लिहायचं आहे 18, 36 अँड 27. ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय फर्स्ट. पहा 3 ने डिव्हिजिबल आहेत. या ठिकाणी कोणतेही फॅक्टर्स आपण केव्हा जरी लिहिलं, आता 2 न हे 2च नंबर होतात बरोबर आहे. आपण काय केलं सुरुवातीला की तिघही कोणत्या नंबरनं डिव्हिजिबल आहेत ते आपण स्टार्टिंगला लिहिलेलं आहे. 3 6 जा 18, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 9 जा 27. Thereafter all these numbers are also divisible by 3. Then 3 2 जा 6, 3 4 जा 12, 3 3 जा 9. Then all these 3 numbers are not divisible by 2, but only 2 numbers are divisible by 2. So we can write here 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 and 3 is to 3. Then we can write here LCM of 18, 36 and 27. LCM of 18, 36 and 27 is equal to, then we can write here these factors 3 into 3 into 2 into 2 into 3. पास स्टार्टिंगला हे फॅक्टर्स लिहायचे लेफ्ट हँड साइडचे, नंतर हे शिल्लक राहिलेले लिहायचे आहे. 3 into 3 9, 3 into 3 9, 9 into 3 that is the 27, 27 into that is 2 into 2 4, 27 into 4 is equal to, the answer is 108. 27 4 जा 27 4 जा that is the 108. म्हणजे आपले जे काही एलसीएम आलेलं आहे ते किती आलेलं असणार आहे 108. आता हे 10च्या 10 एक्झाम्पल्स ज्या विद्यार्थ्यांचे आलेले असतील त्यांचं विशेष आपण पाहणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे पहा. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे जे कोणते नंबर्स दिलेले असतील त्या नंबरचा आपल्याला या ठिकाणी दोन्हीही शोधायचं आहे. पहा काय एचसीएफ पण शोधायचा आहे आणि एलसीएम पण शोधायचा आहे. पुढे काय म्हणते पहा आणखी. व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द गिव्हन टू नंबर्स. व्हेरीफाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे. द प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम. Product of HCF and LCM is equal to the product of given two numbers. Okay. म्हणजे HCF into LCM is equal to हे जे कोणते दोन नंबर्स दिलेले असतील या दोन नंबरचा HCF आणि LCM यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा आहे का हे आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. मग पाहूया आता आपण हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवू शकतो. फर्स्ट नंबर एक्झाम्पल काय दिलेला आहे पहा. 32 अँड 37. पहा आता या ठिकाणी जे नंबर्स दिलेले आहेत हे नंबर्स आपण कसं आता हे एक्झाम्पल आपण कसं सोडवणार आहोत पहा. बरोबर आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे म्हणजे आता या क्वेश्चन नंबर 2 मधले जे काही एक्झाम्पल्स असतील हे एक्झाम्पल्स आपण प्राईम फॅक्टर्सना सुद्धा शोधू शकतो किंवा आपण हे जे काही एक्झाम्पल आहे ते व्हर्टिकल अरेंजमेंटनं सुद्धा सोडवू शकतो. पहा मग आता कसं सोडवणार आहोत आपण. आता जे काही इथे दोन नंबर्स दिलेले आहेत कोणते दोन नंबर्स दिलेले आहेत 32 अँड 37. आता या दोन नंबर पैकी हा जर नंबर पाहिला आपण कोणता 37. 37 इज अ प्राईम नंबर. 37 इज अ प्राईम नंबर म्हणजे याचे जे काही फॅक्टर्स असणार आहेत याचे फॅक्टर्स कोणते असणार आहेत पहा 1 अँड 37. कोणते असणार आहेत 1 अँड 37.
आता 1 and 37 जर असतील तर या 32 ला तर डिवाइड व्हायचा प्रश्नच येणार नाही, बरोबर आहे. म्हणजेच आता या ठिकाणी याचं व्हर्टिकल अरेंजमेंट जरी आपण काढण्याचा प्रयत्न केला तरी येणार नाही. आणि जर आपण हे प्राईम फॅक्टर्स काढून जर करण्याचा प्रयत्न केला तर फक्त आपल्याला कोणते फॅक्टर्स येणार आहेत, या 32 चे येणार आहेत. 37 चे येणार आहेत का फॅक्टर्स येणार नाहीत. मग अशा वेळेस आपण काय लिहिणार आहोत पहा, 32 and 37 do not have common prime factors. बरोबर आहे का? 32 and 37 do not have common prime factors. ओके, मग आता जर यांचे कॉमन प्राईम फॅक्टर्स जर नसतील तर त्याचा एचसीएफ काय असतो, सो एचसीएफ ऑफ 32 and 37 इज इक्वल टू, जर एकही कॉमन फॅक्टर जर नसेल तर यांचा एचसीएफ किती असतो, 1 असतो. किती असतो, 1 असतो. ओके, व्हेरी गुड. आणि जर एचसीएफ जर 1 असेल पहा, तर एलसीएम कसा शोधत असतो आपण, एलसीएम ऑफ 32 and 37 इज इक्वल टू एचसीएफ, म्हणजे ज्या ज्या एक्झाम्पल मध्ये ज्यांचा एचसीएफ हा 1 असतो, काय असतो, एचसीएफ किती असतो म्हणून सांगितलं आपण, 1 असतो, त्यांचा ज्यावेळेस आपण एलसीएम शोधत असतो पहा, एलसीएम काय असतो, जे कोणते 2 नंबर्स दिलेले असतील त्यांचा प्रोडक्ट, म्हणजे त्यांचाच प्रोडक्ट हा काय असतो, त्याचा एलसीएम असतो. म्हणजे काय करावं लागेल पहा आपल्याला, एलसीएम ऑफ 32 and 37 इज इक्वल टू काय करावं लागेल, 32 into 37 या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे पहा, काय 32 into 37. ओके, मग आता हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत पहा, आता कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत, बरोबर आहे. मग काय सांगितलं आपण की तोंडी, जेवढं तोंडी आपल्याला करता येईल तेवढं आपण तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी पहा 37 into 2 ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कसं करणार आहोत, याच्या युनिट प्लेसला आपण 5 येईल अशा पद्धतीने जर केलं, म्हणजे काय केलं पहा, 35 into 2 करायचं, म्हणजे किती येणार आहे ते 70 येणार आहे. ओके, 35 into 2 70 आलं आणि नंतर किती राहिलेले होते, 2 राहिलेले होते, 2 2 जा 4, म्हणजे 70 प्लस 4 इज इक्वल टू किती आलेलं आहे, 74. 74 इज टू 4, कॅरी किती आलेले आहेत, 7 आलेले आहेत. कॅरी किती आलेला आहे, 7 आलेले आहे. मग आता काय करणार आपण, या 3 ने या 37 ला मल्टिप्लाय करायचं आहे पहा, 3 7 जा 21, 21 इज टू 1, कॅरी 2, 3 3 जा 9, 3 3 जा 9 प्लस 2 11 येणार आहे. म्हणजे काय 111 किती येणार आहे, 111. आणि हे कॅरी किती आलेले होते अगोदर आपले, 7 आलेले होते पहा, 111 प्लस 7 इज इक्वल टू 118. किती येणार आहे, 118. म्हणजे आपलं जे काही एलसीएम आलेलं आहे ते एलसीएम किती येईल पहा, या ठिकाणी 1184. किती आलेलं आहे, 1184. पहा, हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला कसं येणार आहे, प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला, याची काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जेणेकरून जर खूपच मोठा नंबर असेल तर त्यावेळेस आपण पाठीमागे किंवा बॅक साईडला कुठेतरी हे मल्टिप्लिकेशन करायला हरकत नाही. पण जास्तीत जास्त आपण काय तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, व्हेरीफाय करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे पहा. आता व्हेरीफाय कसं करणार आहोत आपण पहा, एचसीएफ इंटू एलसीएम काय करायचं आहे आपल्याला, एचसीएफ इंटू एलसीएम सुरुवातीला करायचं आहे पहा. एचसीएफ किती दिलेला आहे आपला, एचसीएफ किती आलेला आहे, 1 आलेला आहे. एलसीएम किती आलेला आहे, 1184 आलेला आहे, बरोबर आहे. 1 into 1184 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर कोणत्याही नंबरला नंबर तोच येतो, म्हणून काय येणार आहे आन्सर याचं 1184 येणार आहे, बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला की प्रोडक्ट, their product is equal to the product of the given 2 numbers. ओके, आता गिव्हन 2 नंबर्सचा प्रोडक्ट किती आहे पहा, म्हणजे नंबर्स कोणते आहेत, 32 and
37 आहे. बरोबर आहे. म्हणजे आता काय लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी पहा, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू कोणते दोन नंबर दिलेले आहेत, 32 इंटू 37. हे याचं जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपण ऑलरेडी काढलेलं आहे. पहा या ठिकाणी 32 इंटू 37 किती आहे, 1184. बरोबर आहे. आता काय केलं आपण, एचसीएफ इंटू एलसीएम यांचा प्रोडक्ट काढला, म्हणजे एचसीएफ आणि एलसीएमचा प्रोडक्ट काढला आणि जे कोणते दोन नंबर्स दिलेले होते त्या दोन्ही नंबरचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रोडक्ट काढलेला आहे. मग आता काय आहे पहा, एचसीएफ इंटू एलसीएम किती आहे, 1184 आणि प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स किती आहे, 1184चा. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे पहा, एचसीएफ इंटू एलसीएम. ओके, so HCF into LCM is equal to product of given numbers. Product of given numbers. ओके, म्हणजे आता ज्या ज्या वेळेस आपण हे सोडवणार आहोत त्या वेळेस हे आपण पाहिलेलं आहे की जर दोन नंबर्स दिलेले असतील तर त्या याच्यामध्ये HCF into LCM is equal to product of given नंबर्स हे कंपल्सरी येणार आहे. कसं येणार आहे, कंपल्सरी येणार आहे. कोणतंही असं एकही एक्झाम्पल असणार नाही की त्याच्यामध्ये एचसीएफ इंटू एलसीएम केल्यानंतर प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स येणार नाही. असं एकही एक्झाम्पल येणार नाही. पण केव्हा म्हणून सांगितलं आपण, जर गिव्हन नंबर्स आर ओनली 2, जर दिलेले संख्या जर किती असतील, 2च असतील तरच फक्त हे पॉसिबल आहे. 2 पेक्षा जास्त जर नंबर दिलेले असतील तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं करू शकणार नाही. ओके, ज्यांचं आलेलं नसेल त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाही. यानंतर आता आपण पाहणार आहोत सेकंड नंबर एक्झाम्पल, दॅट इज द 46 अँड 51. सेकंड नंबर दॅट इज 46 अँड 51. पहा. ओके, आता व्हर्टिकल अरेंजमेंटनच आपण हे सोडवणार आहोत असं आपण सांगितलं, कारण की आपला जे काही टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड आपला कमी होतो. पहा या ठिकाणी पहा, आता हे जे काही दोन्ही नंबर्स आहेत, आता एक नंबर आहे इव्हन नंबर आणि दुसरा नंबर कोणता आहे, ऑड नंबर आहे. पहा बरोबर आहे. मग आता जो ऑड आहे त्या ऑड स्टार्टिंगला आपण जर फॅक्टर्स काढले तर म्हणजे या इव्हन नंबर मध्ये येतात का ते आपण पाहू शकतो. पहा आता या 51 चे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर काय येतात पहा, 3 इंटू 17. बरोबर आहे. आणि ते दोन्हीही नंबर 3 आणि 17 हे दोन्ही नंबर्स कसे आहेत, प्राईम नंबर्स आहेत. 3 ने डिव्हिजिबल आहे का 46, पहा नाही. 17 आहे का, पहा नाही. बरोबर आहे. म्हणजे आता हे जे काही दोन्ही नंबर्स आहेत या दोन्ही नंबर्स जर आपण प्राईम फॅक्टर्स काढले, बरोबर आहे, तर हे प्राईम फॅक्टर्स मध्ये कोणताही नंबर काय येणार नाही, कॉमन प्राईम फॅक्टर येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला याचं जे काही आहे फॅक्टर्स काढायची आवश्यकता आहे का, नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत पहा, 46 अँड 51 डू नॉट हॅव कॉमन प्राईम फॅक्टर्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही. आणि जर कॉमन फॅक्टर नसेल मग त्यांचा एचसीएफ काय असतो पहा, एचसीएफ ऑफ 46 अँड 51 इज इक्वल टू एचसीएफ ऑफ 46 अँड 51 इज इक्वल टू किती येणार आहे, 1 येणार आहे. पहा ओके, कारण यांच्यामध्ये कोणताही कॉमन प्राईम फॅक्टर नाही. त्यामुळे याचा जो काही एचसीएफ आहे तो एचसीएफ किती येणार आहे, 1 येणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, एलसीएम शोधायचा आहे. एलसीएम ऑफ 46 अँड 51 इज इक्वल टू, आता जर एचसीएफ 1 असेल तर एचसीएफ जर 1 असेल तर त्यांचा एलसीएम काय असतो म्हणून सांगितलं आपण, त्यांचा प्रोडक्ट असतो म्हणून सांगितलेला आहे आपण. 46
इंटू 51 यांचा जो काही प्रोडक्ट असणार आहे हा प्रोडक्टच काय असणार आहे, त्यांचा LCM असणार आहे. बरोबर आहे. मग आता हेच आपण एक्झाम्पल कसं करणार आहोत म्हणून सांगितलं, आपण हे ओरली करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा आता या ठिकाणी दिलेला नंबर कोणता आहे, 51 आहे. पहा आपण जर मल्टिप्लाय जर केलं, कितीनं, 50 न मल्टिप्लाय करूया अगोदर. 50 इंटू 6, 50 इंटू जर 6 केलं तर किती येतं आपलं, पहा 300 येणार आहे. किती येणार आहे, 300. आणि परत याला जर आपण आता या ठिकाणी काय शिल्लक राहील, 1 इंटू 6 जर केलं तर किती येईल, 6च येणार आहे. 1 इंटू 6 6 म्हणजे काय येईल, 306. किती येणार आहे पहा, 306. 306 ला आपण काय केलं, 6 लिहिलं. कॅरी किती आलेले आहेत, आता 30 आलेले आहेत. किती आलेले आहेत, 30 आलेले आहेत. पहा यानंतर पहा 50 इंटू 4, 50 इंटू 4 केलं किती आलं, 200 आलं. 200 आणि यानंतर 4 इंटू 1 करा, 4 इंटू 1 4 म्हणजे 200 प्लस 4 किती आलं, 204. 204 प्लस कॅरी किती आलेले होते अगोदर, 30 आलेले होते. म्हणजे 204 प्लस 30 किती येणार आहे, 234 येणार आहे. पहा 234. पहा म्हणजे आपण या ठिकाणी कसलंही कॅल्क्युलेशन्स न करता आपण हे तोंडीही कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. आपलं काय आलेलं आहे आन्सर या ठिकाणी, पहा 2346 हे आन्सर आलेलं आहे. मग आता परत काय करायचं आहे आपल्याला, प्रोडक्ट काढायचं आहे. कुणाचा, HCF इंटू LCM करायचं आहे. पहा HCF इंटू LCM चेक करायचं आहे किती येत होतो. HCF इंटू LCM इज इक्वल टू, HCF किती आलेला आहे, 1 आलेला आहे. LCM किती आलेला आहे, 2346 आलेला आहे. यांचा प्रोडक्ट काय होणार, 1 इंटू 2346 इज इक्वल टू 2346च येणार आहे. यानंतर काय करायचं आहे आपल्याला, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू, गिवन नंबर कोणकोणते आहे, 46 इंटू 51च आहे. 46 इंटू 51. तर यांचा प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, या LCM मध्ये आपण काढलेला आहे, 2346 आहे. पहा मग आता हे HCF इंटू LCM किती आलं, 2346 आणि प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर सुद्धा किती आलेला आहे, 2346. हा सेमच येणार आहे म्हणून सांगितलेला आहे. पहा आपण काय सांगितलेलं आहे, हे सेमच येणार आहे म्हणून आपण काय, सो HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स अशा पद्धतीनं आपण हे लिहायचं आहे. सो HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं, म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला याला व्हेरीफाय करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं नसेल त्यांनी हे लिहून घ्यायचं आहे, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर आता हे जे काही आपण पहिले 2 एक्झाम्पल्स पाहिले, पहा या दोन्ही एक्झाम्पल मध्ये जे काही नंबर्स होते त्या नंबरचा HCF किती आलेला होता, 1 आलेला होता. बरोबर आहे का. अशा एक्झाम्पल मध्ये का त्यांचा HCF 1च येतो, नाही, HCF हा वेगळा सुद्धा येतो. पाहूया मग आता नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट मध्ये दिलेला आहे पहा आपल्याला 15 थर्ड नंबर, 15 अँड 60 हे 2 नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहा मग आता हे व्हर्टिकल अरेंजमेंट आपण सोडवणार आहोत म्हणून सांगितलेलं आहे 15 अँड 60. ओके, ज्यावेळेस आता दिलेले नंबर्स किती आहेत, 2च आहेत. आता हे दोन्ही नंबर्स कितीने डिव्हिजिबल आहेत, पहा 2 ने आहेत का, नाही. कितीने आहेत, 3 ने डिव्हिजिबल आहेत. 3 5 जा 15, 3 2 जा 6, 0 is to 0. Then all these 2 numbers are divisible by 5. Then we can write here 5 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 4 जा 20. पहा मग आता
ही जी काही मेथड आहे पहा व्हर्टिकल अरेंजमेंटची, आपण HCF काढण्यासाठी ओके HCF काढण्यासाठी ही व्हर्टिकल अरेंजमेंट फक्त केव्हा यूज करायची म्हणून सांगितलं की ज्यावेळेस हे 2 नंबर्स दिलेले असतील किंवा 3 नंबर्स सुद्धा दिलेले असतील त्यावेळेस आपण यूज करणार आहोत. बरोबर आहे. फक्त ज्यावेळेस की 3 नंबर्स दिलेले असतील त्यावेळेस मात्र तिन्ही नंबर्सला जर भाग जात असेल, किती नंबर्सला म्हणून सांगितलं आपण, तिन्ही नंबर्सला जर भाग जात असेल तरच भाग घालायचा आहे. बरोबर आहे. नसेल तर काय होतं की आपलं जे काही आहे या ठिकाणचा आन्सर ते आन्सर थोडंफार मिस्टेक होण्याची शक्यता असते. परंतु आता या क्वेश्चन मध्ये मात्र काय केलेलं आहे पहा, किती नंबर दिलेले आहेत, 2च नंबर्स दिलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी चुकण्याची काहीही शक्यता नाही. म्हणून आपण हे जे काही एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल या व्हर्टिकल अरेंजमेंटच्या सहाय्याने सोडवत आहोत. जर तुम्ही हेच एक्झाम्पल जर समजा प्राईम फॅक्टर्सच्या मेथडनं सोडवलेलं असेल तरीही काहीही अडचण येणार नाही. मेथड कोणतीही असली तरी आपला आन्सर मात्र काय यायला पाहिजे म्हणून सांगितलं आपण, एकच यायला पाहिजे. एकच म्हणजे काय, आन्सर एकच यायला पाहिजे, वेगळं नाही. तर मग आपण या ठिकाणी पहा लिहिणार आहोत HCF ऑफ 15 अँड 60 इज इक्वल टू. पहा आता हे नंबर्स म्हणजे काय असतात म्हणून सांगितलं आपण, कॉमन फॅक्टर्स असतात आणि हे कॉमन फॅक्टरच काय असतो, HCF असतो. HCF ऑफ 15 अँड 60 इज इक्वल टू काय आहेत पहा, 3 अँड 5, 3 into 5 इज इक्वल टू किती आलेला आहे, 15 आलेला आहे. पहा HCF किती आलेला आहे, 15 आलेला आहे. सो मग आता आपल्याला काय करायचं आहे, LCM काढायचं आहे. LCM ऑफ 15 अँड 60 इज इक्वल टू, आपल्याला तो फॉर्म्युला आठवत असेल पहा, आपण एकदा काढलेलं होतं. LCM कोणत्याही नंबरचा कोणता फॉर्म्युला होता, कॉमन फॅक्टर्स इंटू अनकॉमन फॅक्टर्स. मग या ठिकाणी लेफ्ट साइडचे जे नंबर्स असतात ते कोणते असतात म्हणून सांगतो आपण वारंवार की हे नंबर्स कॉमन फॅक्टर्स असतात आणि खाली जे काही शिल्लक राहिलेले असतात ते कोणते असतात, अनकॉमन फॅक्टर्स. म्हणजेच काय करावं लागेल पहा, या ठिकाणी आपल्याला 3 हे कॉमन फॅक्टर 3 into 5 इंटू आता काय करायचं आहे, इंटू 4 करायचं आहे. इंटू 4 LCM साठी म्हणजे काय येणार आहे, 3 into 5 15, 15 4 जा 60. काय आलेलं आहे, 60 आलेला आहे. म्हणजेच आता आपल्याला पुढे काय करावं सांगितलेलं आहे, प्रोडक्ट काढा कुणाचा, HCF इंटू LCM. HCF इंटू LCM. HCF किती आहे पहा, 15 आहे इंटू LCM किती आहे, 60 आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 15 into 0 0, 15 into 6 किती येणार आहे, 15 6 जा 19. म्हणजे यांचा जो काही प्रोडक्ट येणार आहे तो प्रोडक्ट किती आलेला आहे, 900 आलेला आहे. किती आलेला आहे, 900 आलेला आहे. आणि पुढे काय करायचं आहे आपल्याला, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू, आता नंबर्स कोणते आहेत दिलेले, हेच नंबर्स आहेत पहा, 15 अँड 60 आणि तेच HCF आणि LCM सुद्धा आहे. म्हणजे हे आपण असं सुद्धा लिहू शकतो, 15 into 60 इज इक्वल टू 900. हे सुद्धा 900 आलेलं आहे आणि हे सुद्धा 900 आलेलं आहे. म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल पहा, सो HCF इंटू LCM, HCF into LCM is equal to product of given numbers. Product of given numbers. अशा पद्धतीनं आपणाला हे एक्झाम्पल सोडवता येणार आहे. तुम्ही प्राईम फॅक्टर मेथडनं जरी सोडवलेलं असेल तरी सुद्धा आपलं HCF या ठिकाणी 15च आलेलं असेल, LCM एवढंच आलेलं असेल आणि जे काही आपण या ठिकाणी पुढच्या ज्या काही स्टेप्स केलेल्या आहेत त्या सुद्धा हेच आलेलं असणार आहे. वेगळं उत्तर येणार नाही. कोणत्याही मेथडनं सोडवलं तरी आपलं उत्तर एकच येणार आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर आलेले असतील त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्यांचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढलेला असणार आहे. आणि आपण सांगितलेलं आहे की हे जे काही
चॅप्टर आहे, हा चॅप्टर हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कोणता चॅप्टर? HCF अँड LCM. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता यानंतर पहा, पुढेचा जो काही नंबर दिलेला आहे, कोणता दिलेला आहे? 18 अँड 63 दिलेला आहे. या व्हर्टिकल अरेंजमेंटनं आपण काय करणार आहोत? याच्या अगोदर फॅक्टर्स काढणार आहोत. पहा, ओके, these two numbers are divisible by 3, so 3 6 are 18, 3 2 are 6 and 3 1 are 3. Then all or these two numbers are divisible by then 3, then 3. Okay, then we can write HCF of 18 and 63 is equal to HCF of 18 and 36 is equal to किती येणार आहे? पहा, हे लेफ्ट साइडचे लिहायचे. HCF शोधत असताना फक्त काय करायचं? लेफ्ट साइडचे फॅक्टर्स लिहायचे आपल्याला. म्हणजे काय येणार आहे? पहा, 3 into 3. 3 into 3 किती येतं? पहा, 9. म्हणजे HCF किती आलेला आहे यांचा? 9 आलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? सो LCM of 18 and 63 is equal to a common factor into a uncommon factor, that is 3 into 3 into 2 into 7. ओके, पहा काय काय केलेलं आहे आपण? 3 into 3 into 2 into 7 असं केलेलं आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. पहा, ओके, काय केलं आपण? 7 3 जा 21 आणि 3 into 2 किती केलेलं आहे? 3 2 जा 6. म्हणजे 21 into 6 जर केलं तर आपलं हे 126 येणार आहे. म्हणजे जे काही आपलं कॅल्क्युलेशन आहे, पहा, कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं जातं आपल्याला. ओके, 21 6 जा 126 आलेला आहे. आता काय करायचं आहे? पहा, HCF into LCM is equal to HCF into LCM is equal to किती येणार आहे? पहा, HCF किती आहे? 9 into LCM 126 is equal to यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 6 जा 54, 54 is to 4 carry 5, 9 2 जा 18, 18 plus 5 that is the 23, 23 is to 3 carry 2, 9 1 the 9, 9 plus 2 11, that is the 1134. Then आता काय करायचं आहे आपल्याला? प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू काय आहे? 18 into 63 is equal to 1134. पहा, आता हा जो काही प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट आपण काय केलेला आहे? पहा, डायरेक्ट लिहिलेला आहे. काय केलेलं आहे? डायरेक्ट लिहिलेलं आहे. कारण अशा एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगितलं? अशा एक्झाम्पल मध्ये हे 100% तेच असतं. HCF into LCM is equal to प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. म्हणजे ही कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला गरज भासणार नाही. कुठे भासणार नाही? फक्त प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. बरोबर आहे. फक्त हे नंबर्स लिहायचं. इथं जे काही HCF into LCM आलेलं असेल तेच आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पहा, एकच येणार आहे. तरी आपण या ठिकाणी एकदा चेक करून पाहूया की आपलं उत्तर करेक्ट आहे का नाही. एकदा व्हेरीफाय करून पाहूया, म्हणजे तुम्हालाही समजेल की आपलं उत्तर हे बरोबर आहे का नाही. पहा, 18 3 जा बरोबर आहे. 18 3 जा किती येतं? पहा, 54 येतं. किती येतं? 54 येतं. 54 is to 4 लिहिलेलं आहे आपण. कॅरी 5 लिहिलं. ओके, 18 6 जा किती येईल? 108. 108 plus 5 113 म्हणजेच 1134 येणार आहे. पहा, हे आपण काय सांगितलं की या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबरच्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. काय करायचं? HCF into LCM यांचा जो काही प्रोडक्ट आलाय तोच प्रोडक्ट या ठिकाणी लिहायचं. हे 100% येतं. पण या ठिकाणी एक काळजी घ्यायची आपण, हे मात्र चुकीचं लिहायचं नाही. HCF into LCM हा याचा जो काही प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट मात्र
काळजीपूर्वक लिहायचा आहे, बरोबरच असला पाहिजे. ओके, म्हणून सो HCF into LCM is equal to product of given numbers. हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीनं HCF into LCM is equal to product of given numbers. अशा पद्धतीनं आपण हे 4 एक्झाम्पल्स पाहिलेले आहे. यानंतरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 आपल्याला पाहायचं आहे. 78 and 104. नेक्स्ट नंबर कोणते दिलेले आहेत? 78 and 104 हे दोन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. हे दोन्ही नंबरचा आपल्याला HCF आणि LCM शोधायचं आहे. 78 and 104. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे आय थिंक. ओके, हे लास्ट एक्झाम्पल आता पाहायचं आहे. 78 and 104. आपण हे व्हर्टिकल अरेंजमेंट सोडवणार आहोत. पहा, हेही एक्झाम्पल 78 and 104. ओके, आता हा जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आता किती डिव्हिजिबल आहे? पहा, 2 डिव्हिजिबल आहे. म्हणजे काय होईल? 2 3 जा 6, 7 minus 6 1, take 8, फॉर्म्ड नंबर बिकम्स 18, 2 9 जा 18. त्यानंतर पहा 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4. आता पहा, आता हे जे नंबर्स आहेत किती डिव्हिजिबल आहेत? 2 आहेत का? नाही. किती आहेत? 3 आहेत. ओके, देन वी कॅन राईट हिअर 3, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3 1 जा 3. आणि म्हणजे आता हे जे काही नंबर्स आहेत पहा, हे नंबर्स कितीने? 3 ने डिव्हिजिबल नाही. ओके, 5 प्लस 2 केल्यानंतर किती होतं? 7. 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 13. ओके, देन 13 3 जा 13, 3 जा 39 and 13 4 जा 13 4 जा 52. आता हे त्याचे फॅक्टर्स आलेले आहेत. पहा, म्हणजे आता याचे जे काही HCF येणार आहे, HCF ऑफ 78 and 104 इज इक्वल टू काय येणार आहे? हे त्याचे फॅक्टर्स म्हणजे काय? 2 into 13, 2 into 13. HCF ऑफ 78 and 104 इज इक्वल टू 2 into 13 इज इक्वल टू 26. HCF किती आलेला आहे? पहा, 26 आलेला आहे. त्यानंतर काय शोधायचं आहे आपल्याला? LCM ऑफ 78 and 104 इज इक्वल टू काय करायचं म्हणून सांगितलं? कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. म्हणजेच काय? 2 into 13 इंटू 3 into 4. 3 into 4 करायचं आहे. पहा, आता हे कॅल्क्युलेशन्स करत असताना हे सुद्धा कॅल्क्युलेशन्स कशी करायची तर आपल्याला तोंडीच करायचे आहेत. पहा, काय करणार आहोत आपण? 4 3 जा 12. ओके, 4 3 जा 12 आणि हे जे काय आलेलं आहे 2 into 13 किती आहे? पहा, 26 आहे. बरोबर आहे. 26 into 12 इज इक्वल टू 12 6 जा 72. 72 is 2 कॅरी 7. 12 2 जा 24. 24 प्लस 7 इज इक्वल टू 31. म्हणजे किती येणार आहे? 312. याचा जो काही LCM येणार आहे तो किती येणार आहे? पहा, 312 येणार आहे. ओके, मग आता काय करायचं आहे आपल्याला? याचा HCF इंटू LCM करायचं आहे. पहा, बरोबर आहे. HCF इंटू LCM इज इक्वल टू आता हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत आता तुम्हाला HCF इंटू LCM करायचं आहे. बरोबर आहे. आता हे करत असताना आपल्याला काय करायचं म्हणून सांगितलं? आपण तोंडी करायचं आहे. पण आता जर 26 चा टेबल येत नसेल, बरोबर आहे, जर आपल्याला 26 चा टेबल येत नसेल, आता याचे फॅक्टर्स काय होते? पहा, 2 into 13 आणि हे किती आलेलं आहे? 312. तुम्ही या ठिकाणी 2 into 13 किती? 26 असं सुद्धा करून आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. पण आता 26
चा टेबल येत नाही असं एक मनामध्ये असतं की बाबा आता 26 चा टेबल येत नाही, मग आता कसं करायचं. तर याला आपण अशा पद्धतीने केलं. पहा काय केलं, आता ह्याला काय करायचं पहा, 2 इंटू काय करणार 13 इंटू 312 स्टार्टिंगला करा. 13 टू जा 26, 26 is to 6 कॅरी 2 आलेला आहे. 13 1 जा 13, 13 प्लस 2 इज इक्वल टू 15, 15 is to 5 कॅरी 1. ओके 13 3 जा 39, 39 प्लस 1 इज इक्वल टू 40. ओके हे 40 आलेलं आहे पहा. म्हणजे काय करायचं 2 इंटू 4056 हे मल्टिप्लाय करायचं आहे पहा. 2 इंटू 6 इज इक्वल टू 2 6 जा 12, 12 इज टू 2 कॅरी 1, 2 5 जा 10, 10 प्लस 1 11 इज टू 11 अँड 2 4 जा 8. आपण पहा हे 0 असल्यामुळे काय केलं आपण, हे डायरेक्ट लिहिलेलं आहे पहा या ठिकाणी. म्हणजे यांचं जे काही प्रोडक्ट येणार आहे कुणाचं एचसीएफ इंटू एलसीएम हे किती येणार आहे 8112 आलेलं आहे. 8112 पहा म्हणजे जे काही आहे ते आपण याच ठिकाणी केलेलं आहे, अन्य कोठेही आपण कॅल्क्युलेशन्स केलेले नाही. मग आता पुढे काय करायचं आपल्याला, प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स इज इक्वल टू काय आहेत पहा नंबर 78 इंटू 104 इज इक्वल टू यांचा प्रोडक्ट किती येणार आहे म्हणून सांगितलं आपण, एवढाच येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला डबल करायची गरज पडणार नाही. फक्त केव्हा हे एचसीएफ इंटू एलसीएम हे मात्र करेक्ट करायला पाहिजे आपण. ओके मग हे प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स हा तेवढाच येणार आहे. एचसीएफ इंटू एलसीएम जेवढं आलेलं असेल तेवढंच येणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे, सो एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. ओके पहा आता हे जे काही आपण कॅल्क्युलेशन्स याच ठिकाणी केलेले आहेत म्हणजे अन्य ठिकाणी न करता या ठिकाणी केलेला आहे. याचा निश्चितपणे ज्यावेळेस आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग करतो, पहा स्पर्धा परीक्षेमध्ये तोंडीच आपल्याला उत्तर दिलेल्या ऑप्शनच्या माध्यमातून काढता येतं. अतिशय सोप्या म्हणजे त्यावेळेस अतिशय सोपं आपल्याला त्या ठिकाणी जाणार आहे. जर या मेथड जर तुम्हाला आवडलेले असतील तर नक्की लाईक करा आणि 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 आपल्या स्वतःसाठी आपण काय करायचं आहे, जर आपले हे प्रॅक्टिस सेट 13 मधले ऑल क्वेश्चन्स म्हणजे सर्वच्या सर्व क्वेश्चन नंबर 1 मधले 10 क्वेश्चन्स आणि या क्वेश्चन नंबर 2 मधले हे 5च्या 5 क्वेश्चन जर आपले आलेले असतील तर आपण आपल्यासाठीच आपल्या स्वतःसाठी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे व्हेरी गुड. काय लिहायचं आहे, व्हेरी गुड लिहायचं. कुणासाठी, आपल्या स्वतःसाठी जर आपले सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आलेले असतील तर. ओके थँक्यू.